नमस्कार मित्रांनो, आपल्या पितृपक्ष विशेषमधील भावयात्रा 15 दिवसांची या मालिकेत आज बघूया एकादशी श्राद्ध अर्थात भाद्रपद कृष्ण 11 तिथीची माहिती. भाद्रपद कृष्ण पक्षातील एकादशी श्राद्धाला फार महत्त्व आहे. एकादशी ही दशी उपास, जप, ध्यान आणि संयमाची तिथी मानली जाते. पण या काळात येणारी एकादशी पितरांच्या स्मरणासाठी अधिक पवित्र ठरते. या दिवशी विशेषतः अशा पितरांना तर्पण दिलं जातं जे साधेपणा, संयम आणि धर्मशीलतेचं जीवन जगले. अशा पितरांचं स्मरण आपल्याला शिकवतं की आयुष्यातील खरी ताकद संपत्ती किंवा बाह्य वैभवात नसून साध्या जीवनात, प्रामाणिक वर्तनात आणि धर्मनिष्ठ मार्गात आहे. जे लोक सत्य आणि धर्माचा आधार घेऊन जगले त्यांचं आयुष्य समाजासाठी प्रेरणा ठरतं. एकादशीचा संदेश केवळ पितरांसाठी विधी करणारा नसतो, तर तो आपल्या आजच्या आयुष्यातही खोल उमटतो. आपल्या घरातील वडीलधाऱ्यांना वेळ देणं, त्यांच्या अनुभवाला महत्त्व देणं, त्यांचं मार्गदर्शन स्वीकारणं, हेच खरं या तिथीचं आचरण आहे. कारण तेच जिवंत पितर आहेत. त्यांच्या आशीर्वादाने घरातला धर्मसंस्कार टिकतो. धार्मिक दृष्टिकोनातून आजच्या दिवशी तर्पण, पिंडदानाबरोबरच दान, उपासना आणि साधना करणंही पुण्यकारक मानलं जातं. सामाजिक दृष्टीने आपण या दिवशी अनावश्यक दिखाऊ खर्च टाळून गरिबांना अन्नदान, वस्त्रदान किंवा औषधोपचाराची मदत केली तर तोच एकादशीचा खरा उपवास आणि सेवा होईल. भावनिक स्तरावर या तिथीचं महत्त्व आपल्याला हे स्मरण करून देतं की जीवन साधं ठेवा, मन शांत ठेवा आणि धर्मावर विश्वास ठेवा. यातच पितरांची खरी आठवण जिवंत राहते. आपल्या आजच्या पिढीलाही शिकवण देणं हेच खरं एकादशी श्राद्धाचं पालन आहे. धन्यवाद.